वो 87 से आदेश है। आदेश क्या था? कोई आदेश आया था क्या? आदेश लिखा है क्या उसमें? इसमें स्वयं महानगर पालिका का ये आदेश है, ये सूचना है। उसमें वो कहते हैं कि 1987 को निकले परिपत्र के सुझाव दिया है। सुझाव, सल्ला, उसको सुझाव बोलते हैं, उसको आदेश नहीं बोलते। सुझाव और आदेश में फर्क है। और उसमें कहा है कि कत्ल खाने बंद रखो, उसमें ये नहीं कहा है कि बिक्री भी बंद करो। और मुझे नहीं मालूम मुर्गी को जानवर कहते, मुझे अब थोड़ा शब्दकोश तलाशना होगा। मुर्गी को जानवर कहते क्या? मुर्गी को जानवर कहते क्या? कोंबडीला 4 पाय असतात क्या? 2च पाय असतात ना, म्हणजे तो पक्षी झाला ना। पक्षी आणि जानवरामध्ये फरक आहे की नाही आहे? शब्द छल करू नका। कोंबडी कापण्यावर बंदी आहे आणि विक्रीवर बंदी आहे हे मला दाखवा, यांच्याच सर्क्युलर मध्ये दाखवा। चला, कोई आदेश नहीं था बिक्री के लिए। अरे जरा थांबा ना, अहो तुम्ही जरा लवकर तरी उठा, लवकर बसा बसा। दुसरं त्यासाठी या तुम्ही, या वेळेत यायचं। आता माझा साधा प्रश्न आहे, ह्याच्यात कोंबडीचा कुठे उल्लेख आहे? सांगा चला। छोटे जानवर और बड़े जानवर, छोटे जानवर म्हणजे कोंबडी झाली काय? तुमचेच आदेश तपासा ना, मग कोंबड्यांची दुकानं का बंद केली? म्हणजे स्वतःचे दिलेले आदेशही स्वतःला व्यवस्थित वाचता येत नाही, तेव्हा आदेशही व्यवस्थित काढता येत नाही। मला सांगायचं की त्यांनी लिहिलेलं आहे, लहान व मोठे जनावर। कोंबडी जनावरांमध्ये येते का? कोंबडी हा पक्षी आहे। जर शासनाला पक्षी आणि जनावरांमधला फरक कळत नसेल तर त्यांनी थोडासा एक व्याकरणाचा कोणीतरी टीचर मंत्री म्हणून करावा। पण एक दिवस खाल्लं तर त्यांना काय फरक पडतो? ते काय घरी खातात आम्ही विचारतो का त्यांना? आम्ही गेलेलो त्यांना घरी काय खातात बघायला। ते किती वेळा डालमुंडी खातात त्यांना विचारा जाऊन। विश्वनाथ भोईर यांचा आवडता खाणं डालमुंडी आहे, त्यांनी नाही सांगावं मला। अहो तुम्ही खात नाही ना म्हणून जगाने खायचं नाही असं थोडी आहे। तुम्ही जे काय करता ते जग करत नाही ना विश्वनाथ भोईर साहेब। चला आता काय एक संजय राऊत असं म्हणतायत, मुंबई, कल्याण, ठाणे, नाशिक यामध्ये सेना आणि मनसे एकत्र। ठीक आहे ना, अजून वेळ आहे, अजून निवडणुकींना वेळ आहे। सध्या हे वातावरण तर निवडू द्या। पण एक दिवस खाल्लं तर त्यांना काय फरक पडतो? ते काय घरी खातात आम्ही विचारतो का त्यांना? आम्ही गेलेलो त्यांना घरी काय खातात बघायला। ते किती वेळा डालमुंडी खातात त्यांना विचारा जाऊन। विश्वनाथ भोईर यांचा आवडता खाणं डालमुंडी आहे, त्यांनी नाही सांगावं मला। अहो तुम्ही खात नाही ना म्हणून जगाने खायचं नाही असं थोडी आहे। तुम्ही जे काय करता ते जग करत नाही ना विश्वनाथ भोईर साहेब। या राज्य शासनाच्या आशीर्वादाने झालेल्या भ्रष्टाचारावर राज्य शासनाने लक्ष द्यावं। एवढा मोठा भ्रष्टाचार होतो, रेट लावला जातो 200 का 300 रुपये स्क्वेअर फीटचा रेट होता। एवढी हिंमत होती कशी अधिकाऱ्यांना? जेव्हा वरती आका बसलेले असतात तेव्हा खालचा। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।